जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या काल निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा सीटेट विरुद्ध ह्या ठिकाणी बघा जी काही झारखंडची टीईटी परीक्षा आहे तर त्या संदर्भात जो निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा जो काही तोंडी स्वरूपात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या देण्यात आलाय की ह्याच्यामध्ये जी काही सीटेट परीक्षा असेल, झारखंड राज्याची जी शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये सीटेट परीक्षा सध्या बघा इनव्हॅलिड झाली आहे। अशा पद्धतीने सध्या जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या तोंडी स्वरूपात दिलाय। तर त्यानुसार जी काही सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर असेल तर ती ऑर्डर सध्या बघा आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये सध्या वेबसाईटला येईल। त्यानंतरच त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी सध्या इन्क्लूड आहे ते आपल्याला माहिती पडेल। परंतु जे काही ह्या ठिकाणी वरवर जे काही सध्या माहिती आहे की जी सीटेट परीक्षा आहे तर ती सीटेट परीक्षा झारखंड जी काही कर्मचारी चयन आयोगामधून शिक्षक भरती सध्या बघा जाहीर झाली होती। तर त्या शिक्षक भरतीमध्ये सध्या बघा सीटेट असलेले उमेदवार सध्या त्या ठिकाणी बघा इनव्हॅलिड असणार आहे। म्हणजे त्यांना सीटेट जी परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केली असेल तर ते आता भरतीमधून सध्या बाद होणार आहे। आता हा जो निर्णय आहे तर हा निर्णय बघा जे काही सुप्रीम कोर्ट असेल तर त्या सुप्रीम कोर्टने दिलेला आहे। तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा बरेचसे जे काही प्रश्न आहे तर ते सध्या उद्भवत आहे। जर हा निर्णय संपूर्ण बघा भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जर लागू झाला, जर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील सध्या आपल्याला माहिती आहे की सीटेट जी परीक्षा आहे तर ती सध्या व्हॅलिड आहे। त्यानंतर टीईटी जी महा टीईटी आहे ती देखील व्हॅलिड आहे। म्हणजे या ठिकाणी दोघ्या प्रकारच्या परीक्षा सध्या बघा आपल्याला व्हॅलिड आहे। तर सध्या भविष्यात ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जर हा जो निर्णय आहे तर हा सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रात जर लागू झाला तर नेमकं पुढे काय होईल अशा पद्धतीने बरेचसे उमेदवारांच्या ज्या काही ह्या ठिकाणी समस्या असेल किंवा जे काही विचार असेल तर ते सध्या बघा इथे येत आहे। तर आपल्याला माहिती आहे की जो काही झारखंड संदर्भात जी शिक्षक पद भरती होती तर हा जो काही शिक्षक पद भरती संदर्भात जो सीटेट आणि टीईटी संदर्भात जो काही सध्या बघा वाद होता तर हा बऱ्याच दिवसापासून म्हणजे 1 वर्षापासून सध्या बघा ह्या ठिकाणी सुरू होती। मग ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की झारखंड जी काही शिक्षक भरती होती तर त्या शिक्षक भरतीची सध्या बघा जाहिरात आली होती आणि ह्या जाहिरातीमध्ये जे काही सध्या नियम अटी शर्ती असतात, म्हणजे कोणतीही सध्या राज्याची जी काही शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही प्रकारची भरती असेल तर त्या भरतीमध्ये आधी सध्या बघा जी नियमावली असते तर ती नियमावली सध्या त्या ठिकाणी लागू झालेली असते। म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे की झारखंड कर्मचारी चयन आयोग म्हणजे जी काही भरती आलेली होती तर त्या भरतीचं हे नोटिफिकेशन सध्या आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण बघा इथं दिलेलं आहे जे काही 2023ला सध्या जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात आली होती। तर आता इथं झारखंड प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक संयुक्त प्रतियोगिता परीक्षा 2023 बरोबर। तर हे संपूर्ण बघा झारखंडची ही जाहिरात आहे। तर आता इथं झारखंडची जाहिरात सध्या या ठिकाणी आली होती आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही परीक्षा कशी होणार, शुल्क किती लागणार बरोबर, पात्रता काय असणार, किती पद, अशा पद्धतीने संपूर्ण ह्याच्यामध्ये अटी शर्ती असतात। तर इथं बघा आता ह्या ठिकाणी जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी देखील देण्यात आले आहे। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पदभरतीची जाहिरात येते त्या पद्धतीने इथे संपूर्ण जाहिरात सध्या आलेली आहे। तर ह्या जाहिरातमध्ये सध्या ज्या अटी शर्ती आहेत तर त्या अटी शर्तीमध्ये संपूर्ण डिटेल्स असते की नेमकं आपल्या जी काही जाहिरात प्रकाशित करतोय तर त्याच्यामध्ये एकूण शैक्षणिक पात्रता असेल, व्यावसायिक पात्रता असेल किंवा मग ज्या सध्या आरक्षण असेल तर ते आरक्षण नेमके कोणकोणते लागू होणार त्यानुसार ह्या ठिकाणी बघा जे त्या जाहिरातीमध्ये आलेले आरक्षण तुम्हाला या ठिकाणी आणि जी पात्रता असेल तर ती पात्रता या ठिकाणी दाखवतो। आता हे जे संपूर्ण बघा त्यांचे जे काही जिल्हे असेल बरोबर, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती वेकन्सी आहे त्यानुसार इथे संपूर्ण डिटेल्स देण्यात आले। त्यानंतर इथं आपण जर खाली जर बघितलं, कारण हे जी जाहिरात आहे तर ही बरीच मोठी 150 ते 200 पानाची PDF आहे। तर ह्याच्यात आता पात्रता तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवतो। हे संपूर्ण जे काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या इथं दाखवलेली आहे बरोबर, म्हणजे इथं एवढी वेकेन्सी आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी ज्या काही पात्रता संदर्भात बघा इथे जे पॉईंट देण्यात आले तर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला जी पात्रता आहे तर ही पात्रता ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बरोबर। आता इथे बघा जे काही वर्णिक पदों में वेतनम एवं न्यूनतम शैक्षणिक योग्यता संदर्भात ह्या ठिकाणी देण्यात आले, म्हणजे जी पात्रता असेल हे पदाचं नाव आहे बरोबर। आणि ह्याच्यामध्ये सरकार द्वारा मान्य प्राप्त संस्था से जी काही न्यूनतम शैक्षणिक योग्यता जी आहे म्हणजे जी पात्रता शैक्षणिक पात्रता सांगतो तर ती इथं देण्यात आली। आता इथं पदाचं नाव जे असेल तर ते या ठिकाणी बघा 1 ते 5 या वर्गासाठी सहाय्यक आचार्य प्रशिक्षित जे शिक्षक आहे तर त्यांची पात्रता देण्यात आली। तर ह्या ठिकाणी बघा जसं महाराष्ट्राच्या शिक्षक भरतीमध्ये ज्या पात्रता असतात, व्यावसायिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता, त्याच्यामध्ये DED BEd संदर्भात जे काही असतं बरोबर तर ते सध्या या ठिकाणी देण्यात आलंय। तर इथे लास्टमध्ये जी काही सध्या बघा पात्रता परीक्षेसंदर्भात ह्याच्यामध्ये इथं बघा जी काही पात्रता देण्यात आलेली आहे इथं बघा सिटी जे काही सध्या आपण TET बरोबर, म्हणजे झारखंडची TET आणि सेंट्रलची सीटेट बरोबर, सीटेट परीक्षा
तर ह्याच्यामध्ये इथे फक्त काय लिहिलेलं आहे की राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद द्वारा निरूपित मार्गदर्शी सिद्धांतों के अधीन झारखंड सरकार द्वारा एक कक्षा 1 ते 5 के लिए आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जे टेट, बरोबर, जे टेट जी परीक्षा आहे तर त्या परीक्षा सध्या बघा या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे अशा पद्धतीने इथं देण्यात आलं होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी जे काही झारखंड शासनाच्या वतीने जे काही झारखंड राज्य आहे तर त्याच्यामध्ये जी काही जे टेट परीक्षा आहे तर ती जे टेट परीक्षा 2000 आता ह्या जी भरती प्रक्रिया आहे तर ही भरती प्रक्रिया 2023ची भरती प्रक्रिया आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही जे टेट परीक्षा आहे म्हणजे झारखंडची टी परीक्षा तर ही मागील 7 ते 8 वर्षापासून सध्या बघा झारखंड राज्यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेली होती, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आता जे उमेदवार होते आता 7 ते 8 वर्ष जे उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी होते तर त्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या ऑलरेडी या ठिकाणी झारखंडची जी काही टी परीक्षा आहे तर ती सध्या पास होते, बरोबर. त्यानंतर हे मध्यंतरी हा 7 ते 8 वर्षाचा कालावधीमध्ये जी काही सेंट्रलची परीक्षा आहे सीटेट परीक्षा तर ती सीटेट परीक्षा देखील सध्या बघा काही उमेदवार ह्याच्यामध्ये पात्र झाले होते. मग जेव्हा ह्या ठिकाणी जी जाहिरात आली तर ह्या जाहिरातमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या जे काही महाराष्ट्रामध्ये देखील जी शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये देखील बरेचसे गट आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्याच पद्धतीने झारखंडमध्ये देखील सध्या 2 प्रकारचे गट त्या ठिकाणी निर्माण झाले. एक होतं जे काही जे टी बरोबर आणि दुसरा जो गट आहे तर तो सेंट्रल टी संदर्भात, बरोबर. तर आता ह्यांच्या जे काही सध्या ज्या विवाद होता तर तो विवाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू होता, बरोबर, जी काही केस होती ती. आणि ह्याच्यामध्ये जो निर्णय आहे तर तो निर्णय म्हणजे मौखिक स्वरूपात फक्त ह्या ठिकाणी ज्यांची जे टेट सध्या परीक्षा उत्तीर्ण असेल तर तेच उमेदवार सध्या ह्या ठिकाणी बघा पात्र असणार आहेत आणि जे सीटेट ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली असेल तर ते सीटेट उमेदवार जे असेल तर त्या उमेदवार ह्या ठिकाणी ह्या भरतीपासून सध्या बघा बाद होणार आहे. अशा पद्धतीने मौखिक स्वरूपात तो निर्णय जो आहे तर तो इथं देण्यात आला आहे. आता हा जो निर्णय आहे हा फक्त ह्याच राज्यापुरता आहे का तर ह्या ठिकाणी बघा हा जो निर्णय आहे तर हा निर्णय सध्या मागे देखील अनेक जे काही राज्य आहे तर त्या राज्यामध्ये सीटेटला सध्या बघा त्या ठिकाणी बाद केलेला आहे. मग त्याच्यामध्ये 4 ते 5 राज्य असे आहे का तेथे फक्त त्याच राज्याची जी काही परीक्षा असेल टी परीक्षा तर ती परीक्षा सध्या लागू आहे मात्र सीटेट परीक्षा लागू नाही. तर त्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने जाहिरातमध्ये फक्त इथं जे टेट परीक्षा सध्या उत्तीर्ण पाहिजे अशा पद्धतीने जे इथं बघा देण्यात आलं होतं तर तीच परीक्षा सध्या ह्या भरतीसाठी लागू असणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा एक प्रकारे इथं देण्यात आला आहे. आता इथं 6 ते 8 साठी देखील तुम्ही पात्रता इथं बघू शकतात. तर ह्याच्यामध्ये देखील फक्त पात्रता इथे जे टेट उत्तीर्ण अशा पद्धतीने देण्यात आलंय म्हणजे इथं सीटेटचा कुठंही सध्या बघा उल्लेख नाही. परंतु हे मुले सध्या बघा इथं जास्तीत जास्त जे पास झाले, बरोबर, आणि सेंट्रलचे पास झाल्यामुळे या ठिकाणी त्यांना देखील संधी मिळावी अशा पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी जी काही कोर्ट केस होती तर ती कोर्ट केस संदर्भात जो निकाल आहे तर तो निकाल आला. आता अंतिम जी कॉपी असेल तर ती कॉपी सध्या बघा प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये नेमके काय त्या ठिकाणी बदल झाले ते आपल्याला सांगता येईल. परंतु अशा पद्धतीने जो निकाल आहे तर तो सिद्ध लागलेला आहे. तर आता बरेचसे जे काही उमेदवार विचार करत आहे का ह्याच्यामध्ये आता हा जो काही निर्णय आहे तर हा निर्णय सध्या बघा महाराष्ट्रामध्ये लागू होणार का तर ह्या संदर्भात बघा हे जे काही निर्णय आहे तर हे निर्णय सर्वस्वी आपल्याला माहिती आहे की जे काही राज्य सरकार आहे तर ते राज्य सरकार आपल्या सध्या बघा राज्यामध्ये कोणते निर्णय लागू करायचे कोणते नाही त्याद्वारे सध्या बघा निर्णय घेत असते. परंतु सध्या सीटेट जे काही अपात्र या ठिकाणी बघा करण्यासंदर्भात जे सीटेट पास असेल तर तो जो काही निर्णय असेल तर तो महाराष्ट्रात सध्या बघा एक प्रकारे या ठिकाणी लागू होणार नाही. कारण का आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो काही टी आणि सीटेट टी जी काही महाराष्ट्राची महा टी आणि सेंट्रलची सीटेट परीक्षा जी आहे तर त्याला सध्या बघा ह्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही पदभरती आहे तर ती पदभरती जी आहे तर ती दोघी जे काही सध्या ह्या ठिकाणी समान असल्यामुळे टी आणि सीटेट असल्यामुळे त्या ठिकाणी जो काही निर्णय आहे तर तो निर्णय देखील सध्या इथं घेण्यात आलाय. आता हे जो काही शासन निर्णय आहे तर इथं तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टल मार्फत जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ह्याच्यामध्ये अंतर्भाव करण्याबाबत अशा पद्धतीने हा जो निर्णय आहे हा 14 नोव्हेंबर 2017लाच आपला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. म्हणजे ज्या ह्या ठिकाणी आपल्याला महा टी परीक्षा असेल, बरोबर, आणि ही जी काही सेंट्रलची टी परीक्षा असेल तर ह्या दोघी परीक्षा सध्या बघा आपल्यासाठी ह्या ठिकाणी इन्क्लूड असणार आहे. त्या अनुषंगाने शुद्धीपत्रक देखील सध्या इथं काढण्यात आलं होतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात इथं जे काही शुद्धीपत्रक आहे तर त्या शुद्धीपत्रकामध्ये इथं जो निर्णय आहे तर तो निर्णय इथं घेण्यात आला आहे. 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र
खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता टीईटी परीक्षा व केंद्र शासनाची पात्रता परीक्षा जी आहे सीटेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र असतील असे वाचण्यात यावे। अशा पद्धतीने हा जो काही शुद्धीपत्रक आहे तर हे शुद्धीपत्रक सध्या बघा 2017ला सध्या इथं काढण्यात आलं होतं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोघी परीक्षा सध्या लागू होणार। कारण का सध्या जी काही शिक्षक पद भरती आहे तर त्या शिक्षक पद भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या या ठिकाणी टेट परीक्षा दिलेले जे काही उमेदवार आहे तर त्या टेट परीक्षा दिलेले उमेदवार सध्या आता जी टेट परीक्षा 2 मध्ये टीईटी पास असेल बरोबर, आणि काही उमेदवार जे आहे ते सीटेट पास आहे बरोबर। आता हे संपूर्ण जे काही टीईटी आणि सीटेट पास उमेदवार ऑलरेडी सध्या शिक्षक या पदावरती सध्या जॉईन आहे, शिक्षण सेवक या पदावरती, आणि काही उमेदवार आहे तर ही जी पात्रता घेऊन सध्या बघा काही मार्क त्यांना त्या ठिकाणी मेरिटमध्ये न आल्यामुळे सध्या जॉईन नाही। तर आता त्याच्यावरती सध्या बघा इथं जर सध्या महाराष्ट्रामध्ये सीटेटला जर ह्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं म्हणजे सीटेटला जर इथं बाद केलं तर जे ऑलरेडी लागलेले शिक्षक आहे तर त्यांचं काय होणार बरोबर। कारण का जे काही सध्या बघा ऑलरेडी तिथं शिक्षक लागले आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धोका नसणार आहे। आणि जर ह्या ठिकाणी आतापर्यंत ज्या काही सीटेट परीक्षा सध्या झालेली आहे तर त्या सीटेट परीक्षेमध्ये जे उमेदवार सध्या बघा उत्तीर्ण असेल पात्र असेल तर ते देखील सध्या येणाऱ्या काही भविष्यामधल्या ज्या काही परीक्षा असेल उदाहरणार्थ आता टेट 3 आहे, त्यानंतर टेट 4 असेल, टेट 5 असेल, अशा पद्धतीने ज्या परीक्षा येईल तर त्या परीक्षेमध्ये सध्या बघा ते त्या ठिकाणी पात्र असणार आहेत बरोबर। आणि जरी सध्या बघा इथं निर्णय लागू जरी झाला तरी आपल्या जे काही महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जो काही निर्णय लागू होतो बरोबर, आता उदाहरणार्थ समजा जो निर्णय लागू होईल तर त्या निर्णयाच्या पुढील जे काही सीटेट परीक्षा असेल, आता उदाहरणार्थ इथं महाराष्ट्रामध्ये सीटेट परीक्षा आपण ह्या ठिकाणी बघा बाद करू अशा पद्धतीने जर कदाचित निर्णय जर इथं आपला देखील झाला तर इथं ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवसानंतर पुढच्या ज्या काही येणाऱ्या सीटेट परीक्षा असेल तर त्या सीटेट परीक्षेमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील तर त्या उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवार जे असेल तर ते सध्या बघा कोणत्याही जी काही परीक्षा असेल शिक्षक भरती संदर्भात तर त्याच्यामध्ये सध्या इन्क्लूड होणार नाही, अशा पद्धतीने सध्या निर्णय इथं लावला जातो। परंतु ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सध्या शासन निर्णय इथं निर्गमित झालेले सीटेट परीक्षा आणि टीईटी परीक्षा हे दोघी समतुल्य परीक्षा आहे। आणि जो काही सध्या झारखंड वर्सेस जो निर्णय आलेला आहे टीईटी वर्सेस सीटेट तर तो फक्त त्या राज्यापुरता मर्यादित असणार आहे। त्याच्यामध्ये जे काही सध्या बघा कंडिशन असेल तर त्या कंडिशन त्या जाहिरातीनुसार सध्या घेतलेले आहे। कारण आपल्याला माहिती आहे कोणत्याही राज्याची एकदा भरती प्रक्रियेसंदर्भात जाहिरात आली तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सध्या बघा बदल करता येत नाही बरोबर। म्हणजे जो काही सध्या एकदा त्या ठिकाणी लिहिलं गेलं पात्रतेसंदर्भात तर ते लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बदल त्या ठिकाणी होत नाही। आणि आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये आपल्या जे काही पात्रता असेल त्या ऑलरेडी सध्या नमूद आहे। तर जसं झारखंडला तो सीटेट संदर्भात निर्णय सध्या बघा लागू झालेला आहे बाद संदर्भात, तर तो महाराष्ट्रामध्ये सध्या कदाचित लागू नाही होणार। कारण ऑलरेडी इथं जी काही समतुल्य जी काही पद असेल बरोबर, म्हणजे जी सध्या पात्रता तर ती सीटेट आणि टीईटीची सध्या इथं घेतलेली आहे। तर जे काही महाराष्ट्रामधले संपूर्ण उमेदवार असेल सीटेट परीक्षा उत्तीर्ण तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा सध्या बघा ताण घ्यायचा नाही, पुढील परीक्षेमध्ये तुम्ही देखील सध्या पात्र असणार आहे। तर सध्या तरी हेच एक महत्त्वाची सध्या एक अपडेट होती। कारण जो निर्णय आहे तो निर्णय फक्त तेथील जे काही झारखंड संदर्भात जे सीटेट परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार होते तर त्या उमेदवारांसंदर्भात होता। कारण जी जाहिरातमध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी सीटेट परीक्षेचा कोणत्याही प्रकारचा सध्या बघा उल्लेख नव्हता, तेथे फक्त झारखंडची टीईटी परीक्षा जी आहे तर तीच सध्या बघा उत्तीर्ण पाहिजे होती। त्या अनुषंगाने जो निर्णय असेल तर तो निर्णय मे बी त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आपण जी पात्रता आहे तर ती पात्रतेमध्ये ह्या जाहिरातीमध्ये देखील तुम्हाला ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे। आता ह्या ठिकाणी जी काही पात्रतेमध्ये बघा संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स देण्यात आली आहे। तर इथे आता कोणत्याही प्रकारचा इथं जर तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं तर इथे सीटेट संदर्भात कुठेही सध्या बघा उल्लेख नाही। म्हणजे इथे सध्या इथं बघा आता बीएड असेल बरोबर, तर त्या संदर्भात इथं जी काही टक्केवारी असेल त्याचा उल्लेख आहे। त्यानंतर इथे आपल्याला माहिती आहे की फक्त जेटेट संदर्भात इथे उल्लेख आहे। त्यामुळे इथं सीटेट जी परीक्षा आहे तर ती सीटेट परीक्षा या ठिकाणी लागू नाही, अशा पद्धतीने सध्या तो जो काही निर्णय असेल तर तो निर्णय सध्या आहे। परंतु आता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो काही निर्णय असेल तर तो कदापि सध्या लागू होणार नाही। तर तुम्ही निश्चित राहा, ह्याच्यामध्ये आता फायनल कॉपी सध्या बघा आल्यावर सविस्तर जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या आपण तुमच्यापर्यंत देऊ। तर सध्या तरी बरेच उमेदवार विचारणा करत होते नेमकं आता सीटेट पास झाले तर आपल्याला पुढे भविष्यामध्ये
जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षा देता येणार किंवा नाही, तर त्या ठिकाणी बघा ज्या परीक्षा असेल तर त्या परीक्षा सध्या देता येणार, कारण त्याच पात्रतेमध्ये सीटेट पात्रतेमध्ये ऑलरेडी जे शिक्षक आहे तर ते सध्या बघा जॉईन आहे, बरोबर, म्हणजे शिक्षण सेवक म्हणून जॉईन आहे. आणि ही जी पात्रता आहे तर जे जॉईन झालेले शिक्षक आहे तर त्यांची पात्रता आणि सध्या जे नाही जॉईन, बरोबर, नाही जॉईन, तर ह्या दोघांनी मिळून सध्या बघा जी परीक्षा आहे सीटेट परीक्षा तर ती एकाच वर्षी दिली होती. म्हणजे इथं ऑलरेडी जॉईन आहे त्यांना त्या ठिकाणी सूट, आणि जे सध्या बघा इथे सीटेट परीक्षा आपण दिलेली आहे परंतु आपण त्या ठिकाणी सिलेक्ट नाही, तर त्यांच्यावरती अन्याय असं कधीही सध्या होणार नाही. म्हणजे पात्रता आपली सेम आहे, सेम तारखेला परीक्षा दिली, फक्त इथं जॉईन झालेले उमेदवार आहे आणि इथं नॉन जॉईन झालेले उमेदवार आहे. म्हणजे हे देखील सध्या बघा पुढे आगामी येणारे ज्या प्रत्येक शिक्षक भरतीच्या परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये सीटेट जे उमेदवार आहे तर ते महाराष्ट्रामध्ये पात्र असणार आहे. आणि त्या अनुषंगाने 2017ला सध्या शुद्धीपत्रक इथं आलेलं आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचं सध्या बघा टेन्शन घेऊ नका. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट होती, हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला GR वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. जशी या ठिकाणी कॉपी येईल त्या जो काही ऑर्डर असेल तर त्या संदर्भात अजून सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाईल, परंतु सध्या जी काही रिअल सध्या बघा गोष्ट आहे तर ती सध्या हीच आहे. तर महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.